आपण सगळे एकमेकांना विचारतो, मग नवीन काय सुरू आहे? तर माझं उत्तर आहे BMD. आता काही जणांच्या चेहऱ्यावर प्रश्न आहे, BMD म्हणजे नवीन कोणतं ॲप आहे की व्हॉट्सअपचा काही नवीन अपडेट? नाही. BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट. आज आपण याच विषयावर थोड्या गप्पा मारणार आहोत, थोडं हसत, थोडं शिकत आणि सगळ्यांच्या हाडांकडे थोडं लक्ष देत. हाडं म्हणजे आपल्या शरीराचं फाउंडेशन. आपण घर बांधताना सिमेंट, लोखंड किती मजबूत आहे ते पाहतो, पण आपल्या शरीराचं घर म्हणजे आपलं हाडांचं बनलेलं स्ट्रक्चर, त्याचं काय? जसं एखाद्या घरात सगळं झकास असतं, पण पाया कमजोर असेल तर? तसंच आपली हाडं जर कमजोर झाली तर बाकी शरीराचा मेकअप पूर्णपणे फसू शकतो. BMD टेस्ट म्हणजे आपली हाडं किती मजबूत आहेत याची चाचणी. जसा ATM मध्ये आपण बॅलन्स चेक करतो, तसंच ही टेस्ट सांगते कॅल्शियम आणि मिनरलचा बॅलन्स आहे का. BMD टेस्ट कशी केली जाते? तर ना लागते सुई, ना दुखणं, फक्त 15 मिनिटात रिपोर्ट तयार. मित्रांनो, ही टेस्ट ऐकायला जरी थोडी हायफाय वाटली तरी प्रत्यक्षात ती सोपी आणि अगदी आरामदायक पद्धतीने केली जाते. BMD टेस्टसाठी तुम्हाला डेक्सा स्कॅन नावाचं यंत्र वापरलं जातं. यामध्ये तुम्हाला एका टेबलवर झोपवलं जातं. त्यासाठी कपडे देखील काढावे लागत नाहीत आणि कोणतेही इंजेक्शन किंवा सुई टोचावी लागत नाही. स्कॅनर मशीन तुमच्या कमरेच्या किंवा मणक्यांच्या हाडांवर हलक्या एक्सरेज टाकतं आणि या एक्सरेच्या मदतीनं मशीन तुमच्या हाडांमधलं कॅल्शियमचं प्रमाण आणि हाडांची घनता मोजतं. संपूर्ण टेस्टसाठी 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. काही ठिकाणी ही टेस्ट फक्त हिप जॉईंटवर केली जाते, तर काही ठिकाणी लंबर स्पाइन किंवा मणका आणि फोराम म्हणजे हाताचा आपला पुढचा भाग कोपरापासूनचा या भागावर सुद्धा केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही टेस्ट करणं म्हणजे आपल्या हाडांचा फ्युचर फोरकास्ट पाहणं आहे. जसं पाऊस येणार की नाही हे वेळीच कळालं तर छत्री घ्यायला वेळ मिळतो, तसंच BMD टेस्ट केली तर पुढचे फ्रॅक्चर, त्याचा खर्च, मनस्ताप सगळं काही टाळता येतं. मंडळी, 60 नंतरच हाडं का झिजतात? तर तीही थकत असतात. 60 नंतर आपली हाडं म्हणतात, आता आम्हालाही थोडा आराम द्या. त्यावर आपण काय करतो? उलट अजूनच वजन टाकतो. उंचावरचं जड सामान काढा, लादी घासा, नातवंडांना उचलून फिरवा. प्रामुख्याने स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर एस्ट्रोजन कमी होतं, त्यामुळे त्यांची हाडं झपाट्याने झिजू लागतात. आणि पुरुषांमध्येही वय वाढतं तसं टेस्टोस्टेरॉन कमी होतं, त्यामुळे देखील हाडं झिजतात. BMD ही टेस्ट वेळेत केली तर तुमचे लाखो वाचतील. म्हणजे आज वेळेत केली तर उद्याचे लाखो रुपये वाचतील. आजच्या घडीला जर तुम्ही ही टेस्ट केली नाही आणि उद्या तुमचं हाड तुटलं तर डॉक्टर नाही, बँक मॅनेजर विचारतो, साहेब मेडिक्लेम का नाही केला हो? कारण खर्चही तेवढाच मजबूत करावा लागतो. हिप रिप्लेसमेंट असेल तर साधारण 2 ते 3 लाख. दुसरं कोणतं साधं फ्रॅक्चर असेल तर 50,000 ते 1 लाख. त्याच्यानंतरचा पुढचा महिनाभराचा सेवा शुश्रूषेसाठी परत तो खर्च वाढत जातो. फिजिओथेरपी आहे, औषधं आहे, तुमचं म्हणजे शारीरिक त्रास, वेदना, मानसिक त्रास आणि कुटुंबियांसाठी पण तो काळ सगळा धावपळीचा राहू शकतो. पण आपण जर वेळेत BMD केली आणि डॉक्टरनं जर कमतरता आढळली, बोन डेन्सिटी कमी आढळली किंवा कॅल्शियमचं प्रमाण कमी आढळलं, तर मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेलं कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि चालण्याचा व्यायाम किंवा लाईट रेजिस्टन्स ट्रेनिंग हे केलं तर पुढचं वय हाडांच्या दुखण्याचं नव्हे तर हॉलिडेचं होईल. हाडांसाठी काय उपाय आहे जे महाग पण नाही, पण आवर्जून लक्षात ठेवून सवयीने करायला हवेत? तर ही BMD टेस्ट आहे ती दर 2 वर्षांनी एकदा करायची 60 नंतर. त्याच्यानंतर व्हिटॅमिन D3 म्हणजे व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी दररोज उन्हात 15 ते 20 मिनिटं बसणं, चालणं, सूर्यप्रकाश थेट अंगावर पडला पाहिजे अशी उपाययोजना करणं. कॅल्शियम मिळवणं, आहारातून कॅल्शियम मिळवणं, जसं दूध असेल, ताक असेल, डाळी असतील, भाज्या असतील. आणि हे कॅल्शियम नुसतं घेऊन उपयोग नाही, तर ते कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये शोषलं गेलं पाहिजे. त्यासाठी हे व्हिटॅमिन D3 ची गरज असते आणि त्यासाठी ते फक्त तुम्हाला उन्हात बसल्यावरतीच मिळतं. नंतरचा उपाय आहे चालणं, योग, टाईची सारखा जो व्यायाम प्रकार आहे, यामध्ये हाडांच्या ताकदीची गॅरंटी मिळते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी टाळलेल्या बऱ्या, जसं धूम्रपान आणि मद्यपान.
हाडांना ताकद देण्यासाठी आपण आधीपासूनच थोडी तयारी करू शकतो. म्हणजे जे लोक 55-60च्या रेंजमध्ये आहेत आणि सध्या त्यांना कोणतंही हाडाचं दुखणं नाही आहे, तर ते हलका फुलका व्यायाम म्हणजे रेजिस्टन्स ट्रेनिंग करून आपली हाडं वेळेतच पुढच्या कारकिर्दीसाठी म्हणजे पुढच्या आयुष्याच्या टप्प्यासाठी मजबूत करू शकतात. त्यामुळे एक लक्षात घ्या की फक्त औषधं घेऊन हाडं मजबूत होत नाही, तर त्यासाठी त्यांना थोडा त्यांच्यावरती प्रेशर टाकायला लागतं, दाब द्यायला लागतो आणि तो मिळवायचा असतो हलका आणि नियमित व्यायामातून. याच पद्धतीला म्हणतात लाईट रेजिस्टन्स ट्रेनिंग, ज्याच्यात आपण शरीरावर हलकंसं वजन देऊन हाडं आणि स्नायूंना कामाला लावतो. हाडांवरती जेवढा दाब पडेल तेवढी ती मजबूत होत जातात. जसं जिममध्ये डंबेल्स वापरून करता येतं तसं घरच्या घरी सुद्धा करता येतं. जसं 1 किंवा 2 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या असतील तर त्या हातात घेऊन खुर्चीला धरून बसून उठण्याचा प्रयत्न करणं, थोडं स्ट्रेचिंग करून. त्यामुळे या सगळ्यामुळे हाडांना आपल्या एक नवीन संजीवनी मिळते, कारण जेव्हा आपण हाडांवरती थोडा दाब टाकतो तेव्हा ते अजून मजबूत होण्यासाठी स्वतःला तयार करतात. आणि याला वैज्ञानिक नाव आहे बोन रिमॉडेलिंग. पण यासाठी महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, तर व्यायाम सुरू करण्याआधी, असा कोणताही प्रकारचा व्यायाम सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. अचानक जास्त वजन उचलणं टाळा. सुरुवात अतिशय हलक्या अशा वजनापासून करावी. आपलं शरीर, आपले हाडं, आपले मसल, स्नायू कसा प्रतिसाद देत आहेत त्यानुसार मग तुम्ही पुढे प्रगती करत जा. श्वास रोखू नका, पण शांतपणे श्वास घ्या आणि हालचाल करा. हे एक आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. थोडक्यात काय, तर थोडी हालचाल, थोडं वजनाचा दबाव आणि हाडं करतील कमाल. हाडं सांभाळणं म्हणजे आपल्या स्वातंत्र्याची हमी. ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्याला काय हवं असतं, तर स्वतः चालत जाणं, कुणाच्याही आधाराशिवाय जगणं आणि अजूनही मी तरुण आहे असं ठामपणे सांगता येणं. आणि हे सगळं शक्य आहे, पण त्यासाठी हाडं ही 3 तासांच्या डायलॉग सारखी नव्हे तर स्टीलच्या फाउंडेशन सारखी हवीत. हाडं सांभाळणं हे का गरजेचं आहे, कारण ते आपलं मनही मजबूत ठेवतात. मित्रांनो, BMD ही एक छोटी टेस्ट आहे, 10 मिनिटं 15 मिनिटं, पण पुढचं आयुष्य आपलं यातनं निर्धास्त होऊ शकतं. जसं आपलं बँकेचं पासबुक तपासल्यावर मनाला शांती मिळते, तसंच BMD करून आयुष्याला नवीन आधार मिळू शकतो. त्यामुळे एखाद्या स्लोगन सारखं लक्षात ठेवा, हाडं टिकली तर झुकणं नाही, पण तुटली तर उठणं नाही. म्हणूनच BMD करून स्वतःला सांभाळा आणि तुम्ही तुमचं आयुष्य मजेत जगा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा. तो जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचेल यासाठी तो शेअर करा. आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल, तुम्हाला काही म्हणायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एखाद्या उपयुक्त विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.